36 दिवसांचं आंदोलन, केंद्र सरकारला झुकवायला लावणारा निर्णय आणि अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. पण इथंच ही लढाई संपली आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण आंदोलन संपताना अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी एक वाक्य बोलले, लवकरच पुन्हा भेटू, लढाई अजून संपलेली नाहीये. आणि इथूनच नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे की पुढे कॉकरोच जनता पार्टी नेमकं काय करणार आहे. ते थेट निवडणूक लढवणार का, देशभर नवी आंदोलनं उभी करणार का, की सरकारवर दबाव टाकणारी मोठी ताकद म्हणून काम करणार. आणि सीजेपीच्या भविष्यातील 3 मोठ्या शक्यता कोणत्या आहेत याचाच घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर 25 जुलैला जंतर मंतरवरून निघताना अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक वाक्य म्हटलं होतं, लवकरच पुन्हा भेटू. हे वाक्य साधं नव्हतं, कारण त्यातून आंदोलन संपलं असलं तरी संघटना थांबणार नसल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आलाय. त्यामुळे सध्या सीजेपीची पुढची वाटचाल काय असणार आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातील पहिली शक्यता वर्तवली जाते ती म्हणजे सीजेपी थेट निवडणुकीच्या राजकारणात उतरेल का. तर सुरुवातीला अभिजित दिपके यांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना राजकारणात येण्याची इच्छा नाहीये, कोणत्याही पक्षाशी युती करण्याचा त्यांचा विचार नाहीये. पण 36 दिवसांच्या आंदोलनानंतर आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीच्या अनेक सदस्यांच्या वक्तव्यामध्ये बदल दिसून लागलाय. सीजेपीचे माजी सदस्य विजेता दहिया यांनी स्पष्ट म्हटलं होतं की राजकारण वाईट नाही आणि चांगल्या लोकांनी त्यात यायला हवं. त्यानंतर प्रवक्ते आशुतोष रांका म्हटले, सर्व पर्याय खुले आहेत. आमच्या पिढीचा आवाज ऐकला गेला पाहिजे. तो राजकारणातून ऐकू जात असेल तर तो मार्ग सुद्धा स्वीकारला जाईल. सौरभ दास यांनी सुद्धा याच दिशेने संकेत दिले. त्यांनी सांगितलंय की देशात शेकडो राजकीय पक्ष आहेत, तरी लोक निराश आहेत. पक्षांनी आत्मपरीक्षण करायला हवं. आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी म्हटलं, हा फक्त ट्रेलर आहे, चित्रपट अजून बाकी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पुढे एक वाक्य जोडलंय, आम्ही एक पक्ष, एक चळवळ म्हणून संपूर्ण देशात जाऊ आणि तरुणांसाठी सर्वोत्तम धोरणांसाठीची लढाई लढू. हे वक्तव्य पाहिलं तर सीजेपीने अधिकृत घोषणा केलेली नसली तरी निवडणूक राजकारणाचा पर्याय त्यांनी पूर्णपणे नाकारलेला नाही. यामागे त्यांच्याकडे ताकद सुद्धा आहे. अवघ्या काही महिन्यात सीजेपीचं सोशल मीडिया नेटवर्क देशातील मोठ्या राजकीय पक्षांपेक्षा वेगाने वाढलंय. इंस्टाग्रामवर कोट्यावधी फॉलोअर्स, देशभर पसरलेले स्वयंसेवक आणि 8 जणांची कोर टीम आणि अभिजित दिपके यांच्यासारखा स्पष्ट चेहरा ही कोणत्याही नवीन राजकीय संघटनेसाठी मोठी ताकद मानली जाते. इतिहास पाहिला तर 2011च्या अन्ना आंदोलनातून आम आदमी पार्टी जन्माला आली होती. त्यावेळी सुद्धा सुशिक्षित, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी टीम एकत्र आली होती. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषक सीजेपीची तुलना सुरुवातीच्या आपशी करतात. मात्र यामध्ये मोठी आव्हानं सुद्धा आहेत. निवडणूक लढवण्यासाठी फक्त सोशल मीडिया पुरेसा नसतो. बूथ स्तरावरील संघटना, कार्यकर्ते, निधी, उमेदवार आणि कायदेशीर प्रक्रिया या सगळ्या गोष्टी उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे निवडणुकीत उतरणं हा पर्याय असला तरी तो सर्वात कठीण पर्याय ठरू शकतो. आता दुसरी शक्यता आहे ती म्हणजे सीजेपी देशभर मुद्द्यांवर आंदोलन करणारी चळवळ बनू शकते. ही दुसरी शक्यता जास्त मजबूत मानली जाते, कारण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही अभिजित दिपके यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही असेच जाणार नाही. कॉकरोच आहोत, एकदा घुसलो की बाहेर पडत नाही. पुढचा टप्पा शिक्षण सुधारणा आहे. सरकारला दिलेल्या चार्टरवर पुढील काही आठवड्यात चर्चा होणार असल्याचं सुद्धा सीजेपीने सांगितलं आहे. म्हणजेच आता त्यांचं लक्ष केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्यावर नाहीये, तर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा, पेपरफुटी विरोधातील कायदे आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेवर आहे. याशिवाय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये आशुतोष रांका यांनी उत्तर प्रदेश सरकारला सुद्धा थेट इशारा दिलाय, पेपरफुटी थांबवा, नाहीतर जंतर मंतरपेक्षा मोठं आंदोलन उत्तर प्रदेशात उभं राहील असं त्यांनी त्यात म्हटलं होतं. यूपीतील स्वयंसेवक मोहम्मद जुनेद यांच्या कुटुंबावर कारवाई झाल्याचा आरोप करत सीजेपीने आंदोलनाची चेतावणी दिली आहे. बिहारमधून सुद्धा तेजप्रताप यादव यांनी अभिजित दिपके यांना राज्यात आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते, सीजेपी दिल्लीपुरता मर्यादित न राहता विविध राज्यातील स्थानिक प्रश्नांवर सुद्धा आंदोलन करू शकते. या मॉडेलची सर्वात मोठी ताकद म्हणजे अभिजित दिपके यांचं सोशल मीडिया नेटवर्क. त्यांनी याआधी आपसाठी डिजिटल रणनीती तयार केली होती. कॉकरोच हा शब्द त्यांनी काही दिवसात राष्ट्रीय आंदोलनात बदलवून दाखवला. त्यामुळे कोणत्याही मुद्द्याला मोठं जन आंदोलन बनवण्याची त्यांची क्षमता सिद्ध झाली आहे. मात्र या मार्गात सुद्धा अडचणी आहेत.
आंदोलन सतत जिवंत ठेवण्यासाठी स्थानिक नेतृत्व, स्वयंसेवक आणि संसाधनांची गरज असते. प्रत्येक वेळी लोकांची ऊर्जा तशीच राहील याची खात्री नसते. त्यामुळे पहिल्यांदा आंदोलना इतकाच यश प्रत्येक वेळेत मिळेल असं म्हणता येणार नाही. तिसरा आणि सर्वात वेगळा पर्याय म्हणजे CJP निवडणूक न लढवता देशातील सर्वात प्रभावी दबाव गट म्हणून काम करू शकतं. आशुतोष रांका यांनी स्पष्ट सांगितलं आहे की लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष हा एकमेव मार्ग नसतो. नागरी समाज, दबाव गट आणि जन आंदोलन सुद्धा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग असतात. आमचं ध्येय सध्या जबाबदारी निश्चित करणं आहे. याच आंदोलनात एक महत्त्वाची गोष्ट दिसली. राहुल गांधींनी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सरकारला घेरलं, पण CJP पासून ठराविक अंतर सुद्धा राखलं. अनेक विरोधी पक्षांचे नेते आंदोलनस्थळी गेले, पण आंदोलनाचं नेतृत्व CJP कडेच राहिलं. राजकीय विश्लेषकांचं मत असं आहे की सरकारने थेट विरोधी पक्षांशी चर्चा न करता CJPच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यामुळे ही लढाई सरकार विरुद्ध विरोधी पक्ष अशी न राहता सरकार विरुद्ध CJP अशी बनली. यामुळे भविष्यात पेपरफुटी, बेरोजगारी, शिक्षण, युवा धोरण किंवा इतर सार्वजनिक प्रश्नांवर CJP विरोधात पक्षांपेक्षा अधिक प्रभावी दबाव गट म्हणून उभं राहू शकतो. मात्र या सगळ्यासाठी त्यांना सातत्य राखावं लागेल. एक आंदोलन यशस्वी झालं म्हणून कायम जनतेचा पाठिंबा मिळेलच असं नसतं. प्रत्येक मुद्द्यावर विश्वासार्हता टिकवणं ही त्यांच्या समोरची सर्वात मोठी परीक्षा असेल. म्हणूनच पाहिलं तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा CJPच्या प्रवासाचा शेवट नाही, तर नव्या टप्प्याची सुरुवात आहे. पुढे ते निवडणूक लढवतील, देशभर जन आंदोलन उभं करतील की प्रभावी दबाव गट म्हणून सरकारला सतत प्रश्न विचारत राहतील हे येणारा काळ ठरवेलच. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, अवघ्या काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर सुरू झालेली ही मोहीम आज राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचली आहे. त्यामुळे आता CJP काय करते याकडे केवळ विद्यार्थ्यांचंच नाही तर देशातील सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं आहे. तुमच्या मते CJPने पुढचा मार्ग कोणता निवडायला हवा? निवडणूक, आंदोलन की दबाव गट? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा लगावबत्ती.